तळोदा नगरपालिका बांधकाम विभागाने शहरातील रस्त्यांचा केला नाश। अधिक माहिती अशी की तळोदा शहरात नगरपालिकेच्या अंतर्गत बांधकाम विभागाने केलेले हे काम ठेकेदारांनी टक्केवारी मोठ्या प्रमाणात खाल्ल्यामुळे आज हे रस्ते खड्डेमय झाले आहेत। तसेच तळोदा नगरपालिकेपासून तर पोलीस स्टेशनच्या चौकपर्यंत, तिथून बस स्टॉपपर्यंत, बस स्टॉपच्या मागच्या बाजूपासून तर बांधकाम विभागाच्या कार्यालयापर्यंत व बांधकाम विभागाचे कार्यालय ते नंदुरबारकडे जाणाऱ्यापर्यंत ज्यापर्यंत नगरपालिकेची हद्द आहे त्या नगरपालिकेच्या बांधकाम विभागाने, ठेकेदाराने, शाखा अभियंत्याने व मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत। तसेच बाजारात देखील आजही परिस्थिती तीच आहे। थोडासा पाऊस जरी पडला तरी जागोजागी पाणी साचलं जातं। यामुळे अनेक आदिवासी बांधवांना दवाखान्यामध्ये जाऊन इलाज करावा लागतो। तसेच या खड्ड्यांमध्ये साचलेल्या पाणी नगरपालिकेचे डोळे असून आंधळेपणापासून का घेत आहे? नगरपालिका प्रशासन फक्त टक्केवारी गोळा करण्यामध्ये दिसत आहे, कारण शहरातील चौघे बाजूमध्ये नगरपालिकेच्या हद्दीत झालेले काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून यावर देखील कोणीही बोलायला तयार नाही। आता तरी आमदारांनी व प्रशासनाने उघडा डोळे बघा नीट, तळोदाचे होत आहे काय? अनेक शाळेच्या मुलांना जाताना खड्ड्यांमधून जावं लागत आहे व ते पाणी साचलेलं अंगावर येत आहे, म्हणून रोगराई मोठ्या प्रमाणात पसरण्याची शक्यता दर्शविली जात आहे। आता अशी परिस्थिती आहे, अजून पुढचा महिना मोठ्या प्रमाणात पाऊस पडेल, मग तळोदेकर जनतेचे होणार काय? या जनतेचा वाली कोण आहे? का या जनतेसाठी हे खड्डे बुजवण्यासाठी कोणीतरी या झोपलेल्या प्रशासनाला जाग करू शकतो का? कारण हे कुंभकर्णाचे झोपलेले यांनी फक्त मला दाखवलं म्हणून शहरातल्या चौघी बाजूला खड्डेमय शहर झालेले आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.